नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्रामध्ये पिठलं प्रत्येकाच्या घरात बनविलं जातं। त्याला बेसन देखील म्हटलं जातं। बऱ्याच वेळा असं होतं, रात्री केलेलं बेसन उरतं आणि ते दुसऱ्या दिवशी गरम करून कुणालाच खावेसं वाटत नाही। तर याच बेसनापासून अगदी झटपट होणारा नाश्ता आपण पाहूया। त्याकरिता सर्वप्रथम इथे मी एक बाउल घेतलेला आहे। यामध्ये मी 1 वाटी पिठलं म्हणजे बेसन घेत आहे। हे माझं रात्रीचं उरलेलं बेसन आहे। आता थालीपीठ आहे म्हटल्यावर यामध्ये आपण 2 चमचे ज्वारीचं पीठ घालूया। ज्वारीच्या पिठाने आपले हे थालीपीठ छान खुसखुशीत होतात। त्याचबरोबर मी 2 चमचे गव्हाचं पीठ देखील घालत आहे। यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालूया। थोडासा बारीक चिरलेला कांदा, 1 पाव चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर थालीपीठामध्ये छान उतरतो। मसाल्यामध्ये सर्वप्रथम आपण यात पाव चमचा मीठ घालूया। बेसनमध्ये मीठ, मिरची आणि इतर मसाल्यांचं प्रमाण असतं, त्याकरिता सर्व मसाले आपण कमी प्रमाणात घालू। त्याकरिता इथे मी 1 पाव चमचा धनेपूड, त्याचबरोबर पाव चमचा जिरेपूड घातलेली आहे। 1 पाव चमचा हळद देखील घालू आणि 1 अर्धा चमचा मी लाल मिरची यामध्ये घालत आहे। सर्व मसाले घालून सर्व साहित्य आपण छान एकजीव करून घेऊया। जर हे थालीपीठाचं मिश्रण जास्तच पातळ वाटत असेल तर आपण यामध्ये थोडेसे आणखी पीठ घालू शकतो। पण इथे माझं अगदी व्यवस्थित असं थालीपीठाचं पीठ मळून तयार आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण याचे थालीपीठ करायला घेऊया। थालीपीठ बनविण्याकरता कॉटनचं स्वच्छ रुमाल पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं आणि त्यावरती आणखी पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून आपण थालीपीठ थापताना हे थालीपीठ फडक्याला चिटकणार नाही। आणि हाताला थोडं थोडं पाणी लावत छानपैकी पातळ असे थालीपीठ आपण थापून घेऊया। हाताला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून हे थालीपीठाचं मिश्रण हाताला चिटकणार नाही। इथे हे आपलं अगदी सुंदर पातळ असं थालीपीठ थापून झालेलं आहे। याला हाताच्या साहाय्याने छोटे छोटे होल्स करून घेऊया आणि या होल्समध्ये आणि थालीपीठाच्या सर्व बाजूने थोडंसं पाणी सोडून घेऊ, जेणेकरून आपलं हे थालीपीठ तव्यावर टाकताना या फडक्याला अजिबात चिटकणार नाही। थालीपीठ भाजण्याकरिता इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। यावरती आपण हे थालीपीठ अलगद सोडून घेऊया आणि तुम्ही बघू शकता हे थालीपीठ आपल्या या रुमालला अजिबात चिटकत नाही। थालीपीठाच्या सर्व बाजूने आपण थोडं थोडं तेल सोडून घेऊ आणि मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटे हे थालीपीठ आपण खरपूस असं भाजून घेऊया। 3 ते 4 मिनिटांमध्ये थालीपीठ एका बाजूने छान खरपूस असं भाजून होतं। आता आपण थालीपीठाची बाजू पलटवून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या या थालीपीठाला किती सुरेख असा कलर आलेला आहे। आता दुसऱ्या बाजूने देखील 3 ते 4 मिनिटे मंद आचेवरती थालीपीठ खरपूस असं भाजून घेऊया। 3 ते 4 मिनिटांमध्ये इथे हे आपलं अतिशय खरपूस आणि खुसखुशीत असं थालीपीठ बनून तयार आहे। उरलेल्या बेसनाने बनवलेलं हे थालीपीठ अतिशय खमंग लागतं। नॉर्मल थालीपीठपेक्षाही याला अतिशय खमंगपणा आणि चविष्टपणा येतो। तर उरलेल्या बेसनाचं हे थालीपीठ तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।